एकदम खडे। नमस्कार मैत्रिणींनो, शनी जयंती निमित्त तुम्ही माझे शनी जयंती कशी साजरी करावी हा व्हिडिओ तुम्ही माझा पाहिलाच असेल। तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। 2024 शनी जयंती कधी आहे, पूजा विधी, उपाय व महत्त्व जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। शनी जयंती किंवा शनीश्वरी अमावस्या सनातन धर्माचा एक प्रमुख तो सण आहे, जो शनिदेवाच्या सन्मानार्थ आपण हा सण साजरा करत असतो। हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवाचा पुत्र शनिदेवाला महत्त्वाचे असे स्थान आहे। शनिदेवाला आपण कर्माचे फळ देणारे न्याय देवता असे मानत असतो। म्हणजेच शनिदेव प्रत्येक मनुष्याला त्याच्या चांगल्या किंवा वाईट कर्मानुसार ते फळ देत असतात। तर अशी ही शनी जयंती 2024 मध्ये कधी आहे, त्याचा पूजा विधी कधी आहे, कसा करायचा याची माहिती आता आपण पाहूया। तर शनी जयंती ही 2024 मध्ये त्याचा प्रारंभ हा 5 जून 2024 रोजी संध्याकाळी 7:54 पासून अमावस्या तिथी ही समाप्ती होते आणि 6 जून 2000 रोजी संध्याकाळी 6:07 पर्यंत अशी ही शनी जयंती आहे। तर शनी जयंतीला आपण शनिदेवाची पूजा कशी करायची याची माहिती आता आपण पाहूया। तर शनी जयंती ही सूर्यपुत्र शनिदेवांची जयंती म्हणून आपण साजरी करत असतो। तर पंचांगानुसार शनी जयंती दरवर्षी वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला आपण ही साजरी करत असतो। तर कॅलेंडरनुसार आपण हा दिवस 6 जून रोजी आपण शनी जयंती आपण साजरी करणार आहोत। तर भगवान शनी हे सूर्यदेवाचे पुत्र आहे आणि छाया देवी आणि यम व यमुना ही त्यांची भावंडे आहेत। तर अशी ही शनी जयंती आपण साजरी केल्याने, शनी जयंतीला भगवान शनी पूजन केल्याने कल्याणकारी मानले गेलेले आहे। शनी देवाची कृपा प्राप्तीसाठी आपण शनी जयंती आपण साजरी करत असतो। तर आता अशी शनी जयंती आपण कशी साजरी करायची ते आता आपण पाहूया। तर शनी जयंतीच्या दिवशी उपवास करणाऱ्या व्यक्तीने सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत। आता आपण चौरंगावर काळे वस्त्र पसरून त्यावर आपण शनिदेवाची मूर्ती किंवा चित्र आपण स्थापित करणार आहेत। यानंतर शनिदेवासमोर तर आपण शनिदेवाची मूर्ती की चित्र आपण स्थापन करणार आहे। तर आता शनिदेवाच्या मूर्तीला आपण पंचामृताने आपण पहिल्यांदा आपण स्नान घालायचं आहे। त्यानंतर स्वच्छ पाणी घेऊन आपण त्यांना स्नान घातल्यानंतर जिथे आपण चौरंगावर काळे कापड ठेवलेले आहे त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवून आपण ती शनिदेवाची मूर्ती आपण तिथे ठेवणार आहे। त्यानंतर शनिदेवासमोर आपण शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून तिथे आपण धूप लावायचे आहे। आता शनिदेवाच्या मूर्तीला पंचगव्य, पंचामृत, अत्तर इत्यादींनी आपण स्नान घातलेले तर आहेच। यानंतर शनिदेवाला आपण कुंकुम, काजल, अबीर, गुलाल हे आपण प्रथम आपण वाहणार आहे। त्यानंतर आपण शनिदेवाला निळी फुले आपण त्या दिवशी अर्पण करायचे आहेत, कारण निळी फुले शनिदेवाला अतिशय प्रिय आहेत। त्यामुळे आपण निळी फुले आपण शनिदेवाला अर्पण करायची आहेत। तसेच आपण शनिदेवाला इमरती किंवा तेलापासून बनवलेली मिठाई म्हणून आपण त्या दिवशी शनिदेवाला अर्पण करायचे आहे। पंचोपचार पूजा झाल्यानंतर आपण शनिदेवाची एक माळ जप करायची आहे। जपमाळ झाल्यानंतर आपण शनी चालीसाचे तिथे बसूनच आपण पठण पाठण करायचे आहे। शेवटी आपण शनिदेवाची आरती करून पूजा आपली पूर्ण झालेली आहे असे आपण शनिदेवांना सांगायचं आहे। तर अशी ही शनी जयंती अतिशय महत्त्वाची आहे। तर ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहामध्ये भगवान शनीचे प्रमुख स्थान आहे, ज्याला न्यायाधीश देवता म्हणजे शनी देवता असे आपण
मानत असतो. सर्व ग्रहांमध्ये शनी हा सर्वात संत गतीने जाणारा असा हा ग्रह आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात शनीच्या अशुभ ग्रहामुळे त्याला आपण पापी असे शनिदेवाला आपण म्हणत असतो. मकर आणि कुंभ राशीचा स्वामी असा हा शनिदेव आहे. क्रूर म्हणून ओळखला जाणारा असा शनिदेव काळ्या रंगाचा आहे आणि त्याच्याकडे एकूण 9 वाहने आहेत अशी ही शनी देवता आहे. आपण असं म्हणतो की शनीची दृष्टी जर एखाद्या व्यक्तीवर जर पडली तर सामान्य परिस्थितीत तो व्यक्ती अशुभ ठरतो, परंतु शनिदेव नेहमी लोकांचे वाईट करत नाही. शनिदेवाची कृपा एखाद्या व्यक्तीला जर लाभली तर गरिबातून एखादी व्यक्ती राजा सुद्धा बनू शकते आणि जर एखादी व्यक्ती ही अगदी श्रीमंत असेल तर ती गरीब ही होऊ शकते. म्हणजे जे त्याच्या कर्मानुसार शनिदेव हा त्याला न्याय देत असतो असा हा शनी देवता आहे. तर अशी शनी जयंतीच्या दिवशी आपण खऱ्या मनाने आपण शनिदेवाची आपण पूजा करायची आहे. अशी पूजा केल्याने शनिदेवाची कृपा आपल्यावर लवकर प्राप्त होते आणि ते आपल्या लवकर प्रसन्न होतात अशी ही शनी जयंती आहे. तर आता शनी जयंती सर्व धर्मात भगवान शनीला आपण न्यायाची देवता म्हणून आपण ओळखत असतो. शनी जयंतीला याचे पूजन फलदायी सिद्ध मानले गेलेले आहे. ज्यांनी कठोर परिश्रम, शिस्त आणि प्रामाणिकपणे आपल्या जीवनात तपश्चर्या केली, संघर्ष केला आहे, त्यांना न्यायाची देवता शनी देव हा यश मात्र नक्की देत असतो. असे मानले जाते की ज्या लोकांच्या जन्मपत्रिकेत शनी हा अशुभ स्थानी असतो त्यांना शनीची साडेसाती किंवा ढेर्या दरम्यान अनेक संकटांना सामना करावा लागतो. अशा लोकांनी शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवाच्या पूजनाचा जर लाभ घेतला तर शनिदेवाचा आशीर्वाद त्यांना प्राप्त होत असतो. अशी ही शनी जयंतीच्या दिवशी आपण शनिदेवाची आपण प्रार्थना करायची आहे, आपण त्यांची सेवा करायची आहे. अशी ही शनी देवता आहे. तर शनी हा पश्चिमेचा देव असा मानला गेलेला आहे आणि त्याला सौरी, मंदा, नील, यम, कमलेक्षा, छटा, सुनू या नावाने आपण शनी देवताला आपण ओळखत असतो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एकदा तरी शनिदेवाची साडेसातीला सामोरे जावे लागतेच आणि अशा स्थितीत शनिदेव तुम्हाला तुमच्या कर्मानुसार शुभ आणि अशुभ फळे देत असतात. या दिवशी जर आपण शनी जयंतीच्या दिवशी आपण जर पूजा केली तर शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात. त्यामुळे आपल्याला यश मिळण्यास मदत होते आणि दुःखापासून आपले मुक्ती होते. अशी ही शनी देवता आहे. म्हणून लोक देव भगवान शनिदेवाची पूजा करतात आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना करतात, जेणेकरून शनीचा वाईट प्रभाव आपल्यावर पडणार नाही. आणि साडेसाती असलेल्या व्यक्तींनी शनिदेवाची नित्यपूजा करायची आहे. तर अशा शनी जयंतीच्या दिवशी उपवास करून शनिदेवाच्या मंदिरात जाऊन आपण शनिदेवाची पूजा करायची आहे. तर आता देवता आपण त्या दिवशी आपण कोणते उपाय करायचे आहेत की जेणेकरून शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतील. तर ते उपाय कोणते ते आता आपण पाहूया. ज्या व्यक्तींना शनीची साडेसाती आहे त्या व्यक्तीने शनी जयंतीच्या दिवशी पिंपळाच्या मुळाला जल अर्पण करून तिथे जर तुम्ही दिवा जर लावला तर तुम्हाला दुःखापासून मुक्ती मिळते. आणि या दिवशी पिंपळाचे झाड लावल्याने जर एखाद्या व्यक्तीने जर पिंपळाचे झाड लावले तर शनिदेवाची कृपा ही त्याच्यावर प्राप्त होत असते. शनी जयंतीला शनिदेवाशी संबंधित वस्तू जसे आपण काळे वस्त्र, काळे तेल, मोहरीचे तेल या वस्तूचे जर दान केले तर आपल्याला पुण्य प्राप्त होते. म्हणून शनी जयंतीच्या दिवशी आपण या वस्तूचे अवश्य असे आपण दान करायचे आहे. तसेच शनिदेवाचे उपासक म्हणजेच भगवान शिव यांना जर तुम्ही काळे तीळ मिसळलेल्या पाण्याने जर अभिषेक घातला तर या दिवशी शनिदेवासह हनुमानाची आपण पूजा करायची आहे. अशी जर पूजा केल्याने शनिदेवाची कृपा आपल्यावर प्राप्त होते. शनी जयंतीला शनी दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आपण सकाळी स्नान करून शनिदेवाची आपण पूजा करायची आहे. तसेच आपण एका वाटीत मोहरीचे तेल घेऊन त्यात आपण आपला चेहरा बघून तेलासह वाटी शनी मंदिरात आपण दान जर केली तर शनिदेवाची आपल्यावर
शनिदेवाचे आपल्यावर भरपूर आशीर्वाद प्राप्त होतात. अशी ही शनी जयंतीच्या दिवशी सांगितलेले उपाय अवश्य करा आणि तुम्हाला सांगितलेल्या मुहूर्तावरच शनी जयंतीच्या दिवशी आपण सांगितलेला पूजा विधीस करून शनिदेवतेला प्रसन्न करून घ्या आणि वाईट संकटातून आपली मुक्तता करून घ्या. तर अशी शनी जयंती प्रत्येकाने शनी जयंतीची उपासना करा आणि त्यांचे भरपूर आशीर्वाद प्राप्त करून घ्या. तर असा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.